नमस्कार, हरिओम माझ्या सगळ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींना. सकाळी झोपेतून उठल्यानंतर थेट आधी मोबाईल बघण्यापेक्षा किंवा कोणत्याही कामाची सुरुवात करण्या अगोदर काही योगासने केली तर त्याचा शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. त्याचपैकी आपण बघणार आहोत ताडासन. ताडासन हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे पर्वताची स्थिती. ताडासन हे आसन जुन्या आसनांपैकी आहे. आज आपण बघणार आहोत ताडासनाची कृती आणि त्याचे फायदे. चला तर मग ताडासनाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आपण ज्या स्थितीत उभे असतो त्यातून हात सरळ वरती करून शरीराचं स्ट्रेच करून आणि दुसऱ्या स्थितीमध्ये हाताच्या बोटांची गुंफण करून ते वरती स्ट्रेच करून ही दुसरी स्थिती असते. मी तुम्हाला दोन्ही स्थिती दाखवते. मला जी कम्फर्टेबल असेल तुम्ही ती करू शकता. आपण बघणार आहोत पहिली क्षमता. आपण मॅटवर किंवा जमिनीवरती उभे राहायचे आहे. दोन्ही पायामध्ये एवढे अंतर आणि दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. त्यानंतर श्वास घेत दोन्ही हात असे वरती नेत पायाचा टाचा अशा वरती घेत पायाच्या बोटांवरती शरीराचे वजन घ्यायचे आहे. ताडासनाच्या अंतिम स्थितीत 10 ते 15 सेकंद आपण स्ट्रेच करायचे आहे किंवा तुम्हाला जितका वेळ शक्य असेल तुम्ही तितका वेळ स्ट्रेच करू शकता. ताडासनाची दुसरी स्थिती. अगोदर हात असे करायचे आहेत. हाताच्या बोटांचे असे गुंफण करून श्वास घेत हात वरती असे स्ट्रेच करून त्यानंतर अंतिम स्थिती सोडत ताडासनाची स्थिती सोडायची आहे. आपण कृती बघितलेली आहे. आता आपण ताडासन प्रकार 1 करूयात. ताडासनाचे शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक फायदे आहेत. आपण जेव्हा ताडासनामध्ये बॉडी स्ट्रेच करतो त्यामुळे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. मणक्याचा पूर्ण भाग ताणला जातो. तसेच पाठीच्या मज्जातंतूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. हाडांची योग्यरित्या वाढ होते. ओटीपोटातील स्नायू बळकट होतात. हे आसन करताना स्नायू ताणले जात असल्याने लहान मुलांची उंची वाढण्यासाठी ताडासन करण्याचा सल्ला दिला जातो. ताडासनामध्ये फुफ्फुसाची क्षमता वाढते, छाती ताणते, त्यामुळे श्वासोच्छवास सुधारते. ऑक्सिजनचे सेवन वाढते. पायाला आणि घोट्याला बळकटी येते. शरीरातील रक्ताभिसरण वाढते. तसेच तणाव आणि चिंता कमी करते. आता बघूया प्रकार 2. सुरुवातीला हाताच्या बोटांची गुंफण आणि श्वास घेत हात हवेत. ताडासन हे तुम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळी करू शकता. फक्त अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर ताडासन करू नये. ताडासनाच्या अंतिम स्थितीत तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे स्ट्रेच करू शकता. फक्त एवढी काळजी आपण घ्यावी.